मैत्रिणो, तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की खराब झालेल्या दुधापासून आपण पनीर कसं बनवायचं आणि सुंदर अशा दुधाच्या वड्या कशा बनवायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे. कसं झालं माहिती आहे का मैत्रिणो, मी काल दूध आणलं होतं 1-2 लिटर आणि काय झालं, ते थोडंसं तापवायला वेळ लागला आणि 1-2-3 तास काही कारणास्तव बाहेर जावं लागलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं नव्हतं, बाहेर होतं आणि त्यामुळे ते दूध साधारणतः 3 तासांनी मी तापवायला ठेवलं तर ते खराब झालं. आणि मग खराब झाल्यावर तर एवढं दूध तरी म्हणजे काय करायचं हा प्रश्न पडला. मग त्यावेळेस मला जमतच होतं पनीर आणि दुधाच्या वड्या. तर म्हटलं चला आता बनवूया आणि ती रेसिपी मी शूट पण केली आहे आणि म्हटलं चला आपल्या मैत्रिणींना ही रेसिपी दाखवूया. तर एक मैत्रिणी गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस दूध खराब होतं त्यावेळेस काय करा, थोडंसं तुम्ही पिऊन बघा. दूध जर जास्त आंबट लागलं तर ते कोणतेही पदार्थ करू नका, ते सरळ टाकून द्या. आणि दूध जर आंबट नाही लागलं म्हणजे थोडंसं बऱ्यापैकी वाटलं आपल्याला दुधासारखं तरच तुम्ही हे पदार्थ बनवा, अन्यथा बनवू नका. आता हे दूध फ्रेश होतं म्हणून हे 2 पदार्थ मी बनवले आहेत. तर ते कसे बनवायचे मी तुम्हाला सांगते. चला करूया सुरुवात. तर बघू शकता मैत्रिणी, ते 2 लिटर मी दूध तापवायला ठेवलेलं आहे. सकाळी काय झालं, मी दूध आणलं आणि काही कारणास्तव मला बाहेर जावं लागलं आणि यायला जवळजवळ मला 3 ते 4 तास घरात यायला लागले आणि घरात काय दूध हे फ्रीजमध्ये ठेवलं नव्हतं, बाहेरच होतं आणि मग तापवायला 4 तासांनी तापवल्यामुळे दूध अशा पद्धतीने खराब झालं. मग आता म्हटलं 2 लिटर दूध आहे, आता खराब झालेलं दुधाचं काय करायचं हा मला मोठा प्रश्न पडला आणि मग मला हे 2 पदार्थ येत होते. तर चला म्हटलं आपण पनीर बनवूया आणि दुधाच्या सुंदर अशा वड्या बनवूया आणि त्याच मी तुम्हाला आज बनवायला सांगणार आहे. मैत्रिणींनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, दूध खराब झालेलं थोडंसं तुम्ही पिऊन बघा. दूध जर तुम्हाला फारच आंबट वाटत असेल तर तुम्ही हे सरळ टाकून द्या. जर तुम्हाला थोडंसं नॉर्मल दुधासारखं वाटत असेल, फ्रेश दूध असेल तरच तुम्ही ह्या वड्या किंवा पनीर बनवू शकता. जर जास्त दिवसाचं असेल तर तुम्ही बनवू नका. आता हे फ्रेशच दूध होतं, सकाळीच आणलं होतं, थोडासा वेळ झाल्यामुळे हे चांगलं दूध होतं. अशा पद्धतीने दूध फुटलेलं मी गाळणीने गाळून घेतलं, पाणी एक वेगळीकडे केलं आणि वरती जे घट्टपणा राहतो तो गाळणीत व्यवस्थितपणे राहिलेला आहे. तर बघू शकता असं दुधातलं पूर्णपणे पाणी एका भांड्यामध्ये झालेलं आहे आणि दुधाचा जो घट्टपणा आहे तो गाळणीमध्ये व्यवस्थित राहिलेला आहे. आता त्याचं काय करायचं ते मी तुम्हाला सांगते मैत्रिणी, स्टेप बाय स्टेप बघा. एक कॉटनचं कापड स्वच्छ निर्मळ असलेलं तुम्ही घ्या, जे तुम्ही म्हणजे घरात वापरता दशम्या वगैरे ठेवायला किंवा दुसऱ्या कामासाठी. तर ते कॉटनचं कापड सुंदर असं घ्या, नवीन घ्या आणि त्याच्यामध्ये ते आपण जे गाळणीत राहिलेलं घट्ट दुधाचं राहिलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये गाळून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे बांधून कुठेतरी बांधून ठेवा की जेणेकरून त्याचं पाणी पूर्णपणे निघालं पाहिजे आणि घट्टपणा दुधाचा वरती राहिला पाहिजे. बघू शकता मी हाताने सुद्धा तुम्हाला दाबून दाखवलेलं आहे. किती सुंदर हे आपलं पनीर तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने बघा, एका डब्यामध्ये तुम्ही हे पनीर म्हणजे जे दुधाचं घट्टपणा आहे ते ठेवा आणि 1 तासभर तर तुम्ही फ्रीजमध्ये हे ठेवा. तासभराने काढल्यानंतर पुढे काय करायचं मी सांगते. तर अशा पद्धतीने बघा, मी 1 तास हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं डब्यामध्ये घालून आणि 1 तासाने मी आता हे काढलेलं आहे आणि आता पुढची प्रोसेस मी सांगते. 1 तासाने काढल्यानंतर परत आपल्याला ह्याच्यावर असा दगड ठेवायचा आहे की जेणेकरून आपण किचनमध्ये जो खलबत्ता वापरतो त्याबद्दलच आपल्याला खलबत्ता हा वरती ठेवायचा आहे आणि एक थोडा वेळ हा असाच ठेवायचा आहे की जेणेकरून पनीर आपलं सुंदर आणि छान होण्यासाठी हे आपल्याला एक 10 ते 15 मिनटं असं वरती असा दगड ठेवून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं मी सांगते, स्टेप बाय स्टेप बघा मैत्रिणी, व्हिडिओ स्किप करू नका, काही समजणार नाही. आता आपल्याला दगड काढून घ्यायचा आहे, मी काढलेला आहे. तर बघा आता सुंदर पनीर कसं बनवायचं मी सांगते. आता बघा किती सुंदर आपलं हे पनीरसारखं झालेलं आहे की जेणेकरून मी फ्रीजमध्ये 1 तास ठेवल्यामुळे ते एकसारखं झालेलं आहे, पूर्णपणे घट्ट झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आता सुंदर असं पनीर आपलं तयार होणार आहे. तर बघू शकता किती सुंदर असं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे पनीर असं झालेलं आहे. आता मी त्याच्या वड्याही तुम्हाला पाडून दाखवणार आहे. तर बघा पूर्णपणे पाणी त्यातलं निघून गेलेलं आहे आपण फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे. आता बघा किती घट्टपणा आलेला आहे, त्यामुळे तुम्ही 1 तासभर तर फ्रीजमध्ये नक्की ठेवा मैत्रिणी. स्टेप बाय स्टेप बघा. आता सुरीच्या साहाय्याने मी तुम्हाला पनीरच्या वड्या कशा बनवायच्या ते सांगते.
बघा आपलं सुंदर पनीर बनलेलं आहे. अशा पद्धतीने त्या दुधाचं तुम्ही पनीरही बनवू शकता आणि तुमच्या मुलांना पनीरची भाजी आवडत असेल तर पनीरची भाजी ही तुम्ही नक्की बनवून देऊ शकता. तर बघू शकता किती सुंदर आपलं पनीर बनलेलं आहे. अशा पद्धतीने पनीरच्या वड्या किती सुंदर बाजारातून आपण ज्यावेळेस बेकरीतून आणतो किंवा दुधाच्या डेअरीमधून पनीर विकत आणतो त्या पद्धतीनेच हे पनीर झालेलं आहे. तर बघू शकता पहिली रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे. अशा पद्धतीने आपलं पनीर तयार झालेलं आहे. आता दुसरी रेसिपी दाखवते. आता जो राहिलेला भाग आहे अर्ध्या भागाचं मी पनीर बनवलं. आता दुसरा जो अर्धा भाग राहिला होता पनीरचा ते आता मी कढईमध्ये असं घालून घेतलेलं आहे. कढईमध्ये साधारणतः एक 15 ते 20 मिनटं आपल्याला हे पनीर हलवून घ्यायचं आहे. एकसारखं हलवायचं आहे मैत्रिणो. खूप गरम करून घ्यायचं आहे. आता हे 1.5 वाटी पनीर आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 1 वाटी आपल्याला साखर घालून घ्यायची आहे मैत्रिणो. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमीही घालू शकता तुम्हाला जर गोड आवडत नसेल तर, आणि जर गोड आवडत असेल तर जास्तही घालू शकता. अशा पद्धतीने 1.5 वाटी पनीरला मी 1 वाटी साखर घालून घेतलेला आहे. आता पूर्ण साखर विरघळेपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे. बघू शकता मैत्रिणो साखर पूर्णपणे विरघळली आहे. आपल्या पनीरचं पाक तयार झालेला आहे. अशा पद्धतीने एकजीव होऊ द्या. पनीर आणि साखर खूप सुंदर अशा वड्या बनणार आहे. तर तुम्ही ही नक्की करून बघा. बघा मी झूम करून दाखवलेला आहे. पूर्णपणे शिजत आहे साखरेमध्ये आणि खूप छान आपला वासही येत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पनीर आणि असा वड्याही बनवू शकता. तर बघू शकता खूप सुंदर 10 ते 15 पूर्णपणे साखरेचं पाणी आटेल एवढा आपल्याला गरम करायचं आहे. साधारणतः अर्धा तास तर जवळजवळ लागणारच आहे मैत्रिणींनो. काही गडबड केली तर वड्या जमणार नाहीत. त्यामुळे आपल्याला साखर त्यामध्ये घातल्यानंतर अर्धा तास उकळत ठेवायचं आहे. एक ताटली घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे मैत्रिणींनो की जेणेकरून आपल्या वड्या चिटकणार नाहीत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा त्या ताटलीमधून ते आपण ज्यावेळेस ते सर्व काही मिश्रण ताटलीमध्ये होतो त्यावेळेस लगेच आपल्याला वाटीच्या साहाय्याने पसरून घ्यायचं आहे. बघू शकता मी पसरून घेतलेलं आहे. गार होईपर्यंत थांबवू नका. गरम गरम असेपर्यंतच ते पसरतं. गार झाल्यावर पसरत नाही कारण आपण त्यामध्ये साखर घातलेली आहे. ते पूर्णपणे घट्ट होतं. तर अशा पद्धतीने मी सर्व काही पसरून घेतलेलं आहे. आताच आपल्याला सुरीच्या साहाय्याने ओढ्या पाडून घ्यायच्या आहेत. तर खूप सुंदर अशा आपल्या दुधाच्या त्या ओढ्या तयार झालेल्या आहे. फुटलेल्या दुधाच्या ओढ्या अशा पद्धतीने तयार झालेल्या आहेत. तर बघू शकता मैत्रिणींनो किती सुंदर अशा ओढ्या तयार झालेल्या आहेत. तर ह्या तुम्ही दुसऱ्या डिशमध्ये काढून घेऊ शकता आणि तुमच्या मुलांना देऊ शकता. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास